नगरपालिकेत आता तज्ज्ञ हवेत की नेत्यांचे नातेवाईक, त्यांची पोरं किंवा कार्यकर्ते हवेत? आज स्वीकृत नगरसेवक या पदाचा जो बाजार मांडला आहे त्याबद्दल आता उघडपणे बोलण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र महानगरपालिका आणि नगरपालिकेचा कायदा स्पष्टपणे सांगतो की स्वीकृत नगरसेवक म्हणून अनुभवी डॉक्टर, वकील, इंजिनियर आणि साहित्यातील दिग्गज प्राध्यापक, अभ्यासक मंडळींना या सभागृहामध्ये स्थान असायला हवं. ज्यांनी आयुष्यभर ज्ञानाची साधना केली अशा तज्ज्ञांच्या अनुभवांचा शहराच्या विकासासाठी वापरता यावा, हा यामागचा शुद्ध घटनात्मक हेतू होता. पण आज काय सुरू आहे? ही पदं म्हणजे नेत्यांच्या मुलांची सोय, नातेवाईकांचे लाड आणि निवडणुकीत जे निवडून येऊ शकले नाहीत अशा कार्यकर्त्यांचे पुनर्वसनाची केंद्र हे झाले आहेत. ज्यांना साहित्यातील स माहीत नाही आणि कायद्याचा क माहीत नाही अशा नेत्यांची घरगडी मंडळी आज अभ्यासकांच्या आणि अनुभवी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या खुर्चीवर जाऊन बसत आहेत. हा सुशिक्षित अभ्यासक मंडळीचा अपमान नाही तर काय, हा थेट संविधानाचा अपमान आहे असं मी तर म्हणेल. कारण की राजकीय पक्षांनी आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. स्वीकृत सदस्य घेणं हा तुमच्या कार्यकर्त्यांना पगार लावण्याचा किंवा घराण्याचं राजकारण रेटण्याचा मार्ग नाही. ही जागा तज्ज्ञांची आहे, अभ्यासकांची आहे. ती तुमच्या घरातील वारसा हक्काची जहागीर नाही. आणि लोकांनीही आता जागं व्हायला पाहिजे. कारण की आपल्या शहराचं नियोजन घराणेशाहीतल्या नातेवाईकांच्या किंवा कार्यकर्त्यांच्या हातात द्यायचं की अभ्यासू तज्ज्ञांच्या हातात द्यायचं याचा जाब विचारण्याची आता वेळ आली आहे. ही घराणेशाही थांबवली पाहिजे आणि संविधानाचा अपमान देखील आता थांबवला पाहिजे. जय हिंद, जय महाराष्ट्र.